दशपारमितामधलं पहिलं दान काय? पारमिता काय? तर दान पारमिता आहे. तुम्ही दान द्यायचं, पैसेच दान द्यायला पाहिजे हा तुम्ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. दान म्हणजे पैसे दान द्या असं नसतं. तर तुम्ही वेळेचं दान देऊ शकता, मी नॉलेजचं दान देतोय. प्रत्येकाने विचार करायचा की मी काय देतोय ते. प्रत्येक मला काही कोणी कानात येऊन सांगितलेलं नाही की तुम्ही हे सांगायचंय, माझ्यावर जबाबदारी आहे काही नाहीये. पण मला कळलं ना, मला कळलं तर माझी जबाबदारी आहे की माझ्या माणसाला मी सांगितलं. मी इन्स्पायर कसं झालो? तर मी इन्स्पायर झालो, बाबासाहेब म्हणतात की आय बिलीव्ह दॅट माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू इस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया. हे वाक्य आहे बाबासाहेबांचं. आणि ते मी समजतो की माझ्या जनरेशन कडून ते एक्सपेक्ट करतात, आणि म्हणून मग मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर प्रत्येकाने काम केलं पाहिजे. ओके, मग आता बुद्धांना समजा व्हिडिओ बनवता येतात, तर व्हिडिओ बनवून समाजाला ज्ञान देण्याचं काम करतात. प्रत्येकाने ज्ञान देण्याचं, ज्ञान वाटण्याचं काम करा. बुद्धिझम मध्ये हे सांगितलेलं एका दिव्याने दुसरा दिवा लावायचं हे निरंतर चालत आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आजचा स्टडी टूर देखील आपण लावलेला आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील बौद्ध संस्कृती, बौद्ध कला, बौद्ध वारसा, बौद्ध इतिहास, बौद्ध शिलालेख आपण पाहण्यासाठी आलो आहोत. चला तर मग लेणी अभ्यास सूरज जगताप सरांसोबत बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. हे शिल्प बघायला तुम्हाला पाकिस्तानमध्ये बघायला लागेल. याला आपण गांधार शिल्पकला म्हणतो. वंद गंध गुणोपेतम पूजयामी मुनिंदस्स सिरीपाद म्हणतात याला. सिरी सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतो त्याला सिरी म्हणतात. पाद म्हणजे त्याचे पाय. श्रीलंकेमध्ये गेलात तर तुम्हाला याला खूप व्हॅल्यू आहे त्यांच्याकडे. श्रीलंकेमध्ये जी दगडांमध्ये जी शिल्प तयार झाली ती पहिल्यांदा आपल्याला दिली कोणी? तर ती आपल्याला देण दिली कनिष्क नावाचा जो राजा होता त्यांनी दिली. हे तुम्हाला काय वाटतं काय आहे? हे जे 1, 2, 3 जे आहेत हे काय आहे? हे पण काय आहे? स्तूप आहेत ना. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला क्रिस्टल, जो ट्रान्सपरंट असतो. हा प्युअर दगड आहे. त्याच्यामध्ये अनंत झालेले बदन शारीरिक धातू होते. इंग्रजांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. या 200 वर्षाच्या काळामध्ये इंग्रजांनी करून ठेवलेल्या कामावरच आपण काम करतोय बरंच. हा बुद्धपाद आहे. सम्यक संबुद्धांना आपण जेव्हा आपल्याकडे बुद्ध प्रतीक नव्हती, म्हणजे जसं आपण तो ह्युमन फिगर बघितलं बुद्धांचं, ते जेव्हा नव्हतं तेव्हा आपण सगळेजण बुद्धांना प्रतीकांच्या माध्यमातून पूजन करत होतो. ओके, ही सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये बुद्धांचं मानवीय रूपातलं शिल्प निर्माण केलेलं होतं त्यांच्या समकालीन असलेले अजातशत्रू यांनी, आणि ते होतं लाकडाचं. पण सम्यक संबुद्धांनी ते जाळायला सांगितलं, ते नष्ट करायला सांगितलं. त्याचं रिझन असं होतं कारण सम्यक संबुद्धांना त्यांची पूजा नको पाहिजे होती. म्हणजे त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये ते तत्व स्वीकारा, त्यांना नाही, त्यांच्या तत्वांना स्वीकारा. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं की माझं जे पूजन आहे, पूजण्यासाठी त्यांची मूर्ती तयार केलेली नव्हती. अजातशत्रूच्या म्हणजे सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये जी काही त्यांची पहिली शिल्प तयार झालं ते शिल्प त्यांचं पूजन करण्यासाठी नव्हतं. तर अजातशत्रूंनी त्यांचे जे शिल्प तयार केलेलं होतं ते एवढंच करता तयार केलेलं होतं, ते त्यांना सतत हवे होते, त्यांचे जवळ पाहिजे होते. आणि सम्यक संबुद्ध चारिका करत वेगवेगळ्या ठिकाणीवर जात होते आणि त्यांचा दुरावा त्यांना सहन नव्हता होत, म्हणून त्यांनी बुद्धांचं शिल्प तयार केलेलं. हे मी पहिल्यांदा सांगतो इथे, याच्या आधी सांगितलेलं नव्हतं. त्याचं कारण आहे की जी दगडांमध्ये जी शिल्प तयार झाली ती पहिल्यांदा आपल्याला दिली कोणी? तर ती आपल्याला देण दिली कनिष्क नावाचा जो राजा होता त्यांनी दिली. त्या कनिष्कांची वरती कॉइन्स आहेत, तुम्ही जाऊन बघा. तर मग बुद्धांना आपण त्याआधी कशातून पूजत होतो? तर अनेक प्रतीक आहेत. तर ती गाथा आहे, आपण म्हणतोच फक्त गाथा, समजून नाही घेत. कोणती गाथा? वंद गंध गुणोपेतम पूजयामी मुनिंदस्स. श्रीलंकेमध्ये गेलात तर तुम्हाला याला खूप व्हॅल्यू आहे त्यांच्याकडे. श्रीलंकेमध्ये आपण हे विसरलो. सिरीपाद म्हणतात याला. सिरी सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतो त्याला सिरी म्हणतात. पाद म्हणजे त्याचे पाय. सरळ आहे म्हणजे वंदन करतो. तर बुद्धांच्या पायांना वंदन करणे
हे खूप म्हणजे त्याला पवित्र मानलं गेलं, त्याला खूप महत्व प्राप्त झालंय आणि त्या अनुषंगाने हे बुद्ध पाद म्हणजे बुद्धांच्या पायाचं प्रतीक म्हणून त्यांनी निर्माण केले. हे ओरिजिनल आहे. काय काय आहे? बोट दिसतात तुम्हाला? बोटांवरती काय दिसतं? स्वस्तिक कोणाचं आहे? स्वस्तिक फक्त बौद्धांनी इंट्रोड्यूस केलं भारतात, पण फक्त भारतातच नाहीये, जगभर आहे. प्युरिटीचे साईन म्हणून त्याला स्वीकारलं गेलंय जगामध्ये. आम्ही प्युअर, तो समजायचा ना स्वतःला प्युअर, म्हणजे ही प्युरिटीची साईन म्हणून त्यांनी तो प्रतीक दिलेला आहे. त्याला आपले लोक 4 आर्य सत्यपण म्हणतात, पण तो प्युरिटीची साईन म्हणून घेतलंय. हिटलर आपल्या दंडावर तो घेऊन फिरतो, तुम्हाला कंबोडियामध्ये पण बघायला मिळेल. आणि आपल्या सनातनी तर हजारो वर्षापूर्वीपासून म्हणतातच की आम्ही सनातन कालापासून आहे, पण ती सगळी तुम्हाला प्रतीक कुठे बघायला मिळतील? ती सगळी बौद्धांच्या शिल्पकलेवरती बघायला मिळतील. तुम्ही जर त्यांना विचारलं की सनातन अनादी कालापासून आहे तर दाखवा सांगितलं तर ते बौद्धांची वारसास्थळं दाखवते, कारण ते बौद्धांच्या वारसास्थळांवरच आहेत. हे स्वीकारलं आपण. जग म्हणजे जे चांगलं होतं ना ते प्रत्येक जण स्वीकारत होतं. म्हणजे जसं आपण शिल्पकला आपण कोणाकडून स्वीकारली? तर ग्रीकांकडून स्वीकारली. आलं का लक्षात? आपल्याकडे मग शिल्पकला नव्हती का? आपल्याकडे शिल्पकला होती, पण ती शिल्पकला वेगळ्या स्थितीतली होती. आपल्याकडची सगळ्यात स्ट्रॉंग शिल्पकला कशावर होती? तर ती टेराकोटावरती होती. टेराकोटा हे माध्यम काय आहे? तर माती असते, तिला मळायची, खूप फाईन मातीला मळून 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 तिला सॉफ्ट करायची, तुम्हाला हवा तो आकार द्यायचा आणि तिला भाजायची, अशी मग ती टेराकोटे. अशी टेराकोटा शिल्प आपल्याला कशात सापडलेत? म्हणजे 4-4 हजार वर्षापूर्वी, 5-5 हजार वर्षापूर्वी हे सगळे सापडलेले आहेत आपल्याला. पण मग आपल्याला हे नव्हतं का? ही म्हणजे दगडांवरची जी शिल्पकला आहे ती आपल्याकडे नव्हती का? तर ती आपल्याकडे इमॅच्युअर होती, मॅच्युअर नव्हती. मग ती कुठे आपल्याला सापडतात? अगेन वी हॅव टू गो टू मोहनजोदाडो, हडप्पामध्ये तुम्हाला ती शिल्प बघायला मिळतात जी दगडावर कोरलेली होती. पण अशा मोठ्या प्रमाणात शिल्पकला आपल्याकडे नव्हती. ती कधी इंट्रोड्यूस झाली? तर मौर्यांच्या काळामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस झाली. मग मौर्यांनी कशी काय आणली आपल्याकडे? त्याची एक रंजक कथा आहे, ती मी जनरली सांची स्तूपावर सांगतो. त्याचं रिझन असं आहे की मग तुम्हाला त्या हिस्ट्रीमध्ये जायला लागेल. कोणत्या हिस्ट्रीमध्ये? मग चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात जावं लागेल. मग तुम्हाला तो पिरियड पाहावा लागेल की जेव्हा जग जिंकायला आलेला कोण? सिकंदर, ज्याचं नाव आहे अलेक्झांडर. भारतीयकरण त्याचं होतं सिकंदर. त्याच्या अपोजिटला होता पोरस. आय थिंक पोरस वॉज बुद्धिस्ट. त्याच्यामुळे त्यांचा इतिहास जो आहे तो पूर्ण व्हॅनिश झालेला आहे. पण जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत आपण बोलू शकत नाही. ओके, एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट ज्ञानज्योती बंतेजींनी पण दिला आता. शिवाजी महाराज बौद्ध होते. मी जाहीररित्या अजून मांडत नाहीये ते, कारण माझ्याकडे पण ठोस पुरावे नाहीयेत. पण काही अशी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ते इंडिकेट करतात त्या दिशेला. कोणती? शिवाजी महाराजांनी आग्राची सुटका केली. शिवाजी महाराज घरी कसे आले? आणि शिवाजी महाराजांना त्यांची आई देखील ओळखू शकले नव्हते. अशी कोणती कारणं होती की त्यांची आई सुद्धा ओळखू शकली नाही? अशा कोणत्या रूपात आलेले होते? आपल्याला सांगितलं जातं साधूच्या, पण रूट्स जे होते, रस्ते, हे सगळ्यात जास्त चांगले कोणाला माहिती होते? भिक्खू संघाला माहिती होते. तर आय थिंक सो की त्यांनी पूर्ण केस, दाढी, त्यांची आयडेंटिटी होती ती काढली होती. दाढी आणि केस काढल्या कारणाने कोणी त्यांना ओळखू शकत नव्हतं आणि पेहरावा करून आलेले होते, म्हणून त्यांच्या आईने देखील त्यांना ओळखलेलं नव्हतं. तर असं माझं मत आहे. ओके, बुद्धिझम मध्ये अष्टांगिक मार्गाला खूप महत्व आहे. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे. त्यांच्या आईला सती जाण्यापासून त्यांनी थांबवलेलं होतं. सती प्रथा नाकारलेली होती. नो डाऊट की त्यावेळेला ब्राह्मणिझम खूप स्ट्रॉंग होता, त्याच्यामुळे त्यांच्या आवाक्यात नव्हतं. त्यांना राज्याभिषेक नाकारलेलं होतं. का? शूद्र होते म्हणून. तर जेव्हा समता, न्याय, बंधुता जो राजा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या विचारधारा त्याला नाकारतात. ओके, असं माझं मत आहे. मी अजून त्या स्ट्रॉंगली मला एव्हिडन्स नाही सापडले. ज्या दिवशी समजतील तेव्हा मी ते बोलेन त्याच्यावर. ठीक आहे,
तर आपण आपल्याकडे येऊ. आता हे बुद्ध पाद आहे, बुद्धांचे बोट आहेत, त्याच्यावर स्वस्तिक आहे. स्वस्तिक जगभर आहे, फक्त भारतात नाही, जगभर आहे. कमळ आहे, हा कमळ आहे. धम्मचक्र आहे, कमळ आहे. आणि हा काय आहे? हा त्रिरत्नाचं प्रतीक आहे. त्रिरत्न कशाला म्हटलं गेलंय? बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नाचं प्रतीक आहे. नंतर तो बऱ्याच जणांनी स्वीकारला. ओके, असं म्हटलं जातं की जी महापुरुष लक्षणं होती, महापुरुष लक्षणं आहेत, जेव्हा तुम्ही बुद्धिझमचा अभ्यास कराल तर त्या प्रतीकांमधून येतं. तो 32 शुभचिन्ह जे आहेत त्याच्यापैकीचं एक शुभचिन्ह होतं सम्यक संबुद्ध, जो सिद्धार्थ नावाचा व्यक्ती होता, त्याच्या पायावरती धम्मचक्र होता असं त्यांचं म्हणणं आहे. ती शुभचिन्ह होती. माझं असं मत आहे की सम्यक संबुद्ध वॉज अ नॉर्मल पर्सन. त्यांनी अलौकिकता नंतर ही प्राप्त केली जेव्हा त्यांनी तत्वज्ञान पुढे आणलं तेव्हा. रादर दॅन त्यांच्याकडे खूप काही होते ऑलरेडी म्हणून ते बुद्ध झाले असं नाही, असं माझं मत आहे. वेगवेगळे मत असू शकतात. ठीक आहे, इकडे येऊया. कारण मी स्पेशली अभ्यास करत होतो पितळ खोऱ्यावरती. माझं जर फेसबुक जरी तुम्ही चाललंय आणि कुठले जास्त मी लिहिलंय तर ते जास्त करून लिहिलेलं आहे पितळ खोऱ्यावरती. पितळ खोरा 1 नंबरची लेणी, 2 नंबरची लेणी बघितल्यावर आपण 3 नंबरच्या लेणी देतो, राईट? 3 नंबरच्या लेणीमध्ये आल्यावर आपल्याला काय सापडतं? तर एक चैत्यगृह आहे मोठा. तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये निर्माण झाला. किती? अजंठा अजून चालू व्हायची होती, अजंठा अजून चालू झालेली नव्हती. अजंठाच्या 20-25 वर्ष आधी पितळखोरा लेणी निर्माण झाली. तुमची अजंठाची जी भिंतीचित्र आहेत जी प्रसिद्ध आहेत खूप, ती पण अजून निर्माण व्हायची होती जेव्हा पितळखोऱ्यावर तयार झाली. ओके, तर 1 नंबरची लेणी, 2 नंबरची लेणी तयार झाली. 3 नंबरची लेणी सगळ्यात मोठी आहे, ती म्हणजे चैत्यगृह. चैत्यगृह म्हणजे काय? जिथे सम्यक संबुद्धांना आपण त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो, किंवा या भाषेत, आजच्या भाषेत समजून जायचं तर त्यांना आपण पूजतो, असं ठिकाण म्हणजे चैत्यगृह. त्या चैत्यगृह जो आहे, तर पितळखोऱ्यामधला चैत्यगृह कसा आहे? तो स्तूप कसा आहे तिथला? कोण कोण आलेले माझ्या बरोबर? हा, तर पितळखोऱ्यातला स्तूप कसा आहे? तो अर्धा तुटलेला आहे, अर्धा तुटलेला आहे आणि अर्धा वरचा गायब आहे सगळं. तर मी दाखवलेलं आहे तिथे. तर आपण पाठीमागच्या बाजूला गेलो, जो स्तूप असतो स्तूपाच्या पाठीमागे गेलो म्हणजे प्रदक्षिणा पथ आहे आणि त्याच्यामध्ये असा एक गॅप आहे आणि मग मागे जाता येतं आपल्याला त्या स्तूपाच्या भोवती. त्याच्या खाली त्याच्यामध्ये खोबड्या होत्या, त्या खोबड्यांमध्ये हे ठेवलेलं होतं 1, 2, 3. हा, हे तुम्हाला काय वाटतं काय आहे? हे जे 1, 2, 3 जे आहेत हे काय आहेत? हे पण काय आहेत? स्तूप आहेत ना. हे आजपासून 2000 वर्ष, साधारण 2200 वर्षापूर्वी तयार केलेले. किती? आज तुम्हाला इझिली बघायला मिळतं ना की हे, अरे हा ना स्तूपाच्या आकाराचं, अरे हा ना स्तूपाच्या आकाराचं, हा ना, हा दगड आहे, दगड. काय आहे? दगड. ह्याला स्फटिक म्हणतात आपल्या मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला क्रिस्टल, जो ट्रान्सपरंट असतो. हा प्युअर दगड आहे आणि या दगडाला 2000 वर्षापूर्वी टोकडी साधना असताना स्तूपाचा आकार दिलाय. ओके, आणि स्तूपाचा आकार देऊन ते जे वरचं गोल आहे ना आणि खालचा जो बेस आहे ते निघतं असं. ते जे आहे ना, जी वरची दांडी आहे ती अशी निघते. त्याच्यामध्ये अनंत झालेल्या बदंतांचे शारीरिक धातू होते. ह्याच्यामध्ये असे 5 सापडले. एक अशी सिलेंड्रिकल पाईप असा तो सापडला आणि एक रिंग सापडली क्रिस्टलची. तर हे 5 स्तूप होते. आता इथे 3 प्रेझेंटेशन मध्ये, बाकीचे मला माहिती नाही, पण हे बघायसाठी मी तडफडत होतो. हे मला बघायला मिळाले. मी जेव्हा हे ओपनिंग झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी आलो होतो. तर हे 3 जे आहेत, जो स्तूप आहे त्या स्तूपाच्या मागच्या खोबळीमध्ये M.N. देशपांडे सरांना 1958 ते 1959च्या काळामध्ये भारतीय पुरातत्व खात्याने तिथे मोठं डेब्रिज उचलण्याचं काम केलं, तेव्हा त्यांना हे सापडलं. आणि ह्याच्यामध्ये
त्या अनंतांचे शारीरिक धातू होते ज्यांनी त्या भूभागामध्ये अनंतपद प्राप्त केलेलं. त्यांचे शारीरिक धातू अशा पद्धतीने ठेवले होते, म्हणजे आता हा जो स्तूप आहे हा असा गोलाकार आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला चांगली अशी खोबडी तयार केलेली होती, त्या खोबडीमध्ये ठेवलेलं होतं आणि त्याला मस्त तासून, दगडाला तासून त्याला झाकण लावलेलं होतं. ते कोणाला कळलेलं नव्हतं. म्हणजे त्यांच्याही, म्हणजे अलेक्झांडर कनिंगमच्या आधीही बरेच लोक गेलेले होते. म्हणजे तुम्हाला म्हणजे जेम्स बर्जस आणि जेम्स फर्ग्युसन हे पण जाऊन आलेले होते, त्यांना पण सापडलेलं नव्हतं तिथे, पण ते यांना सापडलं. आणि हे त्याच्यामध्ये सापडलं आणि त्या चैत्यगृहाच्या समोरच्या भागामध्ये डेब्रिज होतं पूर्ण माणसाच्या एवढं, म्हणजे आपले सुभाष सर आहेत यांच्या एवढे डेब्रिज होतं, एवढा माणूस उभा राहील त्याच्या खाली हत्ती अख्खे गाडलेले होते. तर ते हत्ती तुम्ही जर पितळखोराचे फोटोज काढले तर हत्ती दिसतात पहिला, तर ते हत्ती अख्खेच्या अख्खे माती खाली गाडलेले होते. आणि ज्यांना पहिल्यांदा हे सापडलं ते होते M.N. देशपांडे सर, मगो दीक्षित सर आणि एक होते सुरेश वसंत सर. आता या सुरेश वसंत सर पुरातत्व खात्याचे फोटोग्राफर होते. त्यांना थोडस असं काहीतरी डाऊट वाटलं की इथे काहीतरी आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की काहीतरी दिसतंय मला, म्हणून ते बघायला गेले आणि तो 3 नंबरच्या चैत्यगृहाच्या समोरच्या पायऱ्या त्यांना दिसल्या थोड्याशा मातीच्या खाली. आणि मग तो पूर्ण, ती रंजक कथा आहे की त्यांना ते पूर्ण सगळं, तो मातीचा ढिगारा उपसा काढायला लागला आणि ते सगळे वरच्या फ्रॅगमेंट्स त्यांना तिथे खाली सापडलं, ज्याच्यामध्ये तो संकरीन यक्षी सुद्धा सापडलेला होता. तो संकरीन यक्ष माती खाली दबलेला होता. संकरीन यक्ष तिथे सापडला, त्याच्या खाली बरेच क्रिस्टलचे हे जे आहेत असेच दुसरे पण सापडले, जी रिंग सांगतोय ती पण सापडली. अनेक काचेच्या वस्तू, तांब्याच्या वस्तू त्याच्या खाली त्यांना सापडल्या. ह्या सगळ्या अनंत झालेले, अनंत कोण माहितीये ना, अनंत कोणाला म्हणतात? बुद्धिझम मध्ये अवस्था आहेत, डिग्री नाहीये अशी हाताने दिलेली अवस्था आहे, ती मानसिक गाठायची असते. तर सुरुवातीला माणूस, आपण जेव्हा बुद्धिझम मध्ये प्रॅक्टिस करतो त्याला स्तोतापन्न म्हणतात. स्तोतापन्न, सकुदगामी, अनागामी आणि अनंत. अनंत व्यक्ती तो असतो जो दुःखमुक्त झालेला आहे, सगळ्या तृष्णा संपलेल्या आहेत आणि आता त्याचे डिझायर्स काही नाही, आता तो जन्माला पुन्हा येणार नाही. आपल्याकडे पुनर्जन्म आहे, पुनर्भव आहे. तर पुनर्भवाचे कन्सेप्ट वेगळे आहेत आपले आणि ते इतरांचे वेगळे आहेत. तर तो आता परत जन्माला येणार आहे. अशा अनंतांचे शारीरिक धातू जतन करून त्यावर स्तूप करून पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे होती श्रमण परंपरेमध्ये. आणि अशा अनंतांचे अनेक स्तूप आपण दाखवले. कुठे? कानेरीला मागच्या महिन्यात. कोण कोण आलेलं त्या भागात? निर्वाण विठीला. तर त्या निर्वाण विठीला अनेक स्तूप होते. मी ती बाजू दाखवली कानेरीची की जिथे कोणी जात नाही, बिबटेच जातात फक्त, तर ती बाजू दाखवली. तर मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण हॅट्स ऑफ आहे की आम्ही तुम्हाला बनवा बनवी करत करत खाली उतरवलं दरीमध्ये आणि तुम्ही पण आलात आणि ते बघितलं. नाही तर जनरली आम्ही नेत नाही तिकडे, कारण ते खूप रिस्की आहे. ठीक आहे. तर असेच हे जे तुम्ही आता बघताय असेच शारीरिक धातू जतन करून कास्केट ठेवलेले होते, जे नंतरच्या काळात भुरट्या चोरांनी ते चोरून नेले. कारण ह्याच्या बरोबर अनेक मौल्यवान आभूषणं ठेवली जातात. काय आभूषणं? म्हणजे रत्न, माणिक, मोती, सोन्याची फुलं ही सगळी टाकली जातात आणि ठेवली जातात. आणि ती सगळीच्या सगळी नंतरच्या काळामध्ये नंतरच्या लोकांनी लंपास केले, हे फेकून दिलं. त्यांच्यासाठी हे व्हॅल्युएबल नव्हतं. त्यांच्यासाठी व्हॅल्युएबल काय होतं? तर ते सगळे प्रिशियस स्टोन्स आणि सेमी प्रिशियस स्टोन्स त्यांना व्हॅल्युएबल होते, त्याच्यामुळे त्यांनी बाकीचं फेकून दिलं. असे अनेक स्तूपांच्या मध्ये सापडलेले क्रिस्टल कास्केट जे होते ते सापडलेले होते. हे कास्केट्सच आहेत ज्याच्यामध्ये सम्यक संबुद्ध किंवा अनंतांचे शारीरिक धातू ठेवलेले आहेत. हे देखील तेच आहेत, हे देखील तेच आहेत. हे 3 जे आहेत हे आपल्याला पितळखोरात सापडलेले. ओके. हे शिल्प बघायला तुम्हाला पाकिस्तानमध्ये बघायला लागेल. वी आर लकी की म्हणजे पुरातत्व खात्याने ते आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेत, किंवा इंग्रजांचे आपण धन्यवाद मानू की ते आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. इंग्रजांचं काम खूप मोठं आहे. इंग्रजांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. या 200 वर्षाच्या काळामध्ये इंग्रजांनी करून ठेवलेल्या कामावरच आपण काम करतोय. बरंच आपला वारसास्थळ प्रत्येकाचा तो आपण जतन केला पाहिजे, आपण जोपासला पाहिजे. तुमच्या घराच्या बाजूला, म्हणजे तुम्ही मुंबई मधून किती लोक आहेत?
सगळ्यात मोठं वासस्थळ आपल्या जवळचं कोणतं आहे बौद्धांसाठी व्हॅल्युएबल? किती लोक जातात? किती लोक जातात? सम्यक संबुद्धांचा भिक्षापात्र तिथे आला होता सोपाराला. तो बुद्ध धर्म आणला कोणी? पुण्य नावाच्या माणसाने. तो कोण होता? परत आता मारती लागली लोक मला. कोळी होता. तर ते त्यांचं म्हणणं आम्ही क्षत्रिय आहोत. आता हजारो वर्षापूर्वी श हा शब्दच नव्हता. हा जो अल्फाबेट आहे श हा नव्हताच. मग हा कुठे सापडतो आपल्याला? हा कुठे सापडतो? हा डेरियस नावाचा राजा होऊन गेला फारस मध्ये. त्याचा आहे, आपला नाहीये. डेरियस नावाचा राजा होता, तो तिकडे होऊन गेला. तो कितीतरी बुद्धांच्या थोड्याशा आसपासचा काळ होता तेव्हाचा येतो. तो तिथला आहे शब्द. आपला खत्ती आहे. आपण जी शिल्प पाहतोय आता ह्यांना काय म्हणतो आपण? बोधिसत्व. आपण आता आपल्या लेण्यांवरती जेव्हा येतो, आपण जेव्हा कानेरीवर बघितलं असेल, आपण जेव्हा वेरूळच्या लेणीवर बघितलं असेल, अजंठाच्या लेणीवर बघितलं असेल, किंवा वाटेवर कोणत्या पण इकडच्या महाराष्ट्रातल्या लेण्यांवर जर तुम्ही बोधिसत्व बघितले, ते खूप डिफरंट आहे. ते खूप वेगळे बघायला मिळतील तुम्हाला. आता तुम्ही तुमच्या समोर जे बोधिसत्व बघत आहात, हे जे तुम्हाला बोधिसत्व दिसतात, हे आजच्या भारतातले नाही आहेत. कालच्या परवाच्या मागच्या काळातल्या जम्बूद्वीपातले आहेत. ओके. म्हणजे सम्राट अशोकांच्या काळाच्या नंतर जो जम्बूद्वीप होता त्याच्यामध्ये कनिष्क नावाचे जे राजे होऊन गेले, त्यांनी देवपुत्र कनिष्क, ते लिहितात स्वतःला का देवपुत्र कनिष्क. कनिष्कांचं शिल्प इथे देखील होतं, ते नंतर हटवलं. ते मला माहिती नाही का, पण ते हटवलं. ओके. तर हे कोण आहेत? तर हे बोधिसत्व आहेत. महाराष्ट्रामध्ये बोधिसत्व खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात आणि इथे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात. त्यांच्या शरीरावर असलेली शरीर सौष्ठव जे आहे ती खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. याला आपण गांधार शिल्पकला म्हणतो. आलं लक्षात? गांधार शिल्पकलेमध्ये तुम्हाला त्यांच्या अंगावरचे जे काही आभूषण, त्यांच्या ड्रॅपरी म्हणजे जो कापड आणि कापडाचा जो काही ठेवण आहे, शारीरिक ठेवण आहे, चेहऱ्याची ठेवण आहे, किंवा बाकीचे फीचर्स आहेत, हे सगळेच्या सगळे आपण जसं म्हटलं की ग्रीकन स्टाईल जी आहे ती अडॉप्ट केलेली आहे आपण. आणि ती अडॉप्ट केलेली ड्रॅपरी ती आपण याच्यात टाकलेली आहे, स्वीकारलेले आहेत. पण हा जो व्यक्ती आहे तो म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारी जी व्यक्ती असते, जो फ्युचरमध्ये बुद्ध होणार आहे, त्या मार्गावर चाललेल्या व्यक्तीला आपण बोधिसत्व असं म्हणतो. ठीक आहे. तर याला इंडो ग्रीक फॉर्म पण म्हणतात. तो कसा आहे आता? तर तरुण वयात आहे. सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीने तरुण वयातच त्याचं गृहत्याग केलेलं, त्याच्यामुळे बोधिसत्व तुम्हाला कधी म्हातारा दिसणार नाही. बोधिसत्व देखील तरुणच तुम्हाला दिसेल. तर बोधिसत्व दिसतोय, शरीर सौष्ठ चांगलं आहे, हट्टकट्ट आहे. तुम्ही जर फीचर्स बघितले तर थोडे ऍप्स पण आलेले आहेत. ओके. खांदा रुंद आहे आणि चेहरा चांगला आहे. मिशी आहे. स्पेशली तुम्हाला गांधार शिल्पकलेमध्ये मिशी दिसेल. काही काही शिल्पकलेमध्ये तुम्हाला बुद्धांना सुद्धा मिशी दिसेल. ओके. त्यांच्या डोक्यावरचा जो पेहराव आहे, कुरळे केस आहेत, लांब केस आहेत, ते दिसतात. ओके. पण त्याचे ऐतिहासिक पुरावे जे आहेत ते कुठे बघायला मिळतात? ते लेण्यांवरती तुम्हाला बघायला मिळतात. आपल्या कानेरीवर चला, त्रिरश्मी लेणीवर चला, जिथे जिथे वज्रायन पंथाचं अस्तित्व आहे तिथे तिथे तुम्हाला बोधिसत्वाच्या हातामध्ये ती माळा दिसेल. आलं लक्षात? तर हे फीचर्स आहेत, बारीक बारीक आहेत, म्हणजे खूप छोटे छोटे मायन्यूट डिटेल्स आहेत. तर हे तुम्हाला समजून घ्यायला लागतील. तर ही जी कन्सेप्ट आहे बोधिसत्वांची दोघांकडे आहे. स्थविरवादामध्ये पण आहे आणि महासांगिकांमध्ये पण आहे. स्थविरवादामध्ये काय आहे की तो वैयक्तिक फक्त मिळवून घेतो, आपले दुःख मुक्त होऊन जातो. पण इकडे जो आहे बोधिसत्व हा सर्वांसाठी असतो. तो सर्वांना दुःखमुक्त केल्याशिवाय बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. ही शिल्पकला आहे. याला हा स्टोन जो आहे हा राखाडी कलरचा आहे. हा तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जनरली बघायला मिळतो. तर ग्रेट गांधारामधून आलेली ही शिल्पकला आहे जी सुरुवातीच्या काळातली आहे. आणि
दुसरी जी आहे अमरावती शिल्पकला आहे, ज्याची सुरुवात जी होते, तर ती सुरुवात अमरावती शिल्पकलेची सुरुवात म्हणजे साऊथ मध्ये जी शिल्पकला होते चालू, तिचा दरवाजा किंवा तिची जी सुरुवात जी कुठे होते, तर ती होते कलबुर्गीला. कलबुर्गी म्हणजे कर्नाटका, गुलबर्गा बॉर्डरवर महाराष्ट्र. ती सुरुवात आहे. तिथून जी चालू होते, पहिलं स्तूप आहे तो म्हणजे सन्नती. त्या सन्नतीला मी चाललोय, माझ्या बरोबर 25 लोक आहेत, त्यांना घेऊन चाललोय, बुक झालंय, आम्ही चाललोय तिथे. ही शिल्पकला याचा प्रभाव असलेला ती सगळी शिल्पकला तुम्हाला तिथे बघायला मिळते. आणि तिथून पुढे साऊथ मध्ये ती शिल्पकला चालू होते पूर्ण, पण त्याची सुरुवात मात्र तुम्हाला तिथे बघायला मिळते. ठीक आहे. हे दोन्ही बोधिसत्व आहेत आणि हे लूज पॅनल होते, हे इंटॅक्ट म्हणजे हे नव्हते कधी अटॅच नव्हते, डिटॅच. याला मागे प्लेन आता तुम्हाला हे ना असे ठेवलेले बघायला मिळतील. म्हणजे ही बोधिसत्व कन्सेप्ट आपण आपल्याकडे म्हणजे वेस्टर्न इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सॉरी महाराष्ट्रामध्ये स्वीकारायला हे इसवी सन पहिलं शतक असेल, 3rd सेंचुरी. हा, पण हे आलं 1st सेंचुरीमध्ये, इंट्रोड्यूस झालं 1st सेंचुरीमध्ये. जी महासंगीतांची जी पहिली धम्मसंगीती झाली, म्हणजे तशी ती 4थी धम्मसंगीती ठरते, पण महासंगीतांची पहिली जी अश्वघोषांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि तिला फंडिंग केलं होतं किंवा तिला राजश्रय दिला होता देवपुत्र कनिष्क यांनी. कनिष्कांनी ती घडवून आणली आणि त्या काळामध्ये ठरलं की मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध आणि बोधिसत्वांची मूर्ती तयार करायची. बोधिसत्वांची मूर्ती तुम्ही समोर बघताय, बुद्धांची मूर्ती तुम्हाला ती दाखवली, पण बुद्धांची पहिली जी मूर्ती बनवली होती ती जे बुद्धचरित्रम नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या आधारावर, ती जी शुभचिन्ह आहेत त्याच्या आधारावर पहिल्यांदा मूर्ती घडवली गेली. ती अस्सल सोन्याची होती असं म्हटलं जातं इतिहासामध्ये. आणि ती अँजेलस नावाचा जो आर्टिस्टन्स होता, जो कनिष्काच्या राजदरबारी होता, त्यांनी ती घडवलेली होती. त्याचे बाह्य फीचर्स, बुद्धांचे जे बाह्य फीचर्स होते ते सगळेच्या सगळे इंडियन होते, पण बुद्धांचा चेहरा मात्र जो घेण्यात आला होता तो त्याचा जो देवता होता, जो अँजेलस जो ग्रीक आर्टिस्टन्स होता, त्याचा जो देवता होता त्याचं नाव होता अपोलो. त्या अपोलोवरून त्यांचा चेहरा घेण्यात आलेला होता आणि मग ती बुद्धांची मूर्ती तयार केलेली होती. तुमच्या श्रद्धेला धक्का पोहोचू शकतो, पण तो इतिहास आहे. ओके, तो इतिहास आहे. तर बुद्धांना आपल्याला माहिती नाही की बुद्ध कसे दिसत होते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षानंतर बुद्धांची पहिल्यांदा आपल्याला मूर्ती मिळाली. तर बाकीचे बाह्य फीचर्स तुम्हाला बघायचे असतील तर कनिष्क नावाचा जो राजा होऊन गेला, देवपुत्र कनिष्क सम्राट, कुशाण घराण्यातला दुसरा राजा, त्यांनी नाणं बनवलेलं होतं. त्या नाण्यावरती एका बाजूला बोधो ही अक्षरं होती ग्रीकन, आणि बुद्धांची स्थानक म्हणजे उभी मूर्ती होती, आणि बुद्ध आशीर्वाद मुद्रेमध्ये ती मूर्ती आहे. तुम्हाला वर गेलात तर त्या नाण्याचं रिप्रेझेंटेशन मोठं केलेलं आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. त्या सोन्याच्या नाण्यावरती पहिल्यांदा या कनिष्क नावाच्या राजाने ती मूर्ती दिली आपल्याला. ओके, आलं लक्षात. पण तो ग्रीकन ती स्टाईल होती. आणि मथुरामध्ये पण शिल्पकला जी तयार झाली त्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिली मूर्ती तयार झाली ती कोणाची? मथुरा कोणासाठी प्रसिद्ध आहे? पण मूर्ती मात्र पहिल्यांदा पहिली बघायला आपल्याला मिळते ती बुद्धांची. ओके, तर असे जर्नी आहे. मथुरा सुद्धा, अमरावती असू द्या, याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती बघायला मिळते, कारण यांनी इंट्रोड्यूस केलेले होते. ठीक आहे, हे सगळं त्याच्यातनं आलेलं. समोर जे तुम्हाला पॅनल दिसतंय हे सगळ्याचे सगळे स्तूपांवरचे शिल्प होती जी ठेवलेली होती, आणि ते पद्मासनात आहेत, सगळे ध्यान अवस्था पद्मासनात आहेत. आणि तुम्ही जर बघितलं, हे मला वाटतं टेराकोटाच आहेत. आणि तर हे पाकिस्तान मधली शिल्प आहे. ही जी आहे ती पाकिस्तान मधून आलेली आहेत आणि प्रसिद्ध म्हणजे हे डेकोरेशन साठी होतं, पूजनासाठी नव्हतं. ते 32 शुभचिन्ह जी आहेत, काय काय होते 32 शुभचिन्ह, हे सगळं अलौकिक आहे. बुद्ध असे नव्हते. मी तिथे पण म्हटलं बुद्धांमध्ये स्पेशल अशा सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे मी लेक्चर देताना किंवा लेणी समजून सांगताना बऱ्याच वेळेला बोललेलो आहे की समाजभिमुख म्हणजे समाजामध्ये जाऊन असणारे जे बुद्ध होते
लोकभिमुख म्हणजे लोकांमध्ये जायचे आणि बुद्ध धम्म सांगायचे, पण त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर त्यांच्या भिक्खू संघाने त्यांना लोकोत्तर केलं, म्हणजे सुप्रीम केलं. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये बुद्धांना अलौकिकता प्राप्त झाली. हे तुम्ही जेवढं पण आता सगळं बघताय हे सगळं अलौकिकता आहे. तर हे सगळ्या गोष्टी भिक्खू संघाने मांडणी केलेल्या आहेत. जय भीम. मी अविनाश गायकवाड. सरांनी सोपाऱ्याला बऱ्याच वेळा टूर काढून माहिती दिलेली आहे. तर आपण जो आता शिलालेख पाहिला, तो शिलालेखाचा जो दगड आहे तो सोपाऱ्याच्या स्तूपाच्या बाहेर जो तळा आहे त्या तळ्यामध्ये पडलेला होता बरीच वर्ष, म्हणजे हजारो वर्ष. बायका तिथे कपडे धुत होत्या तिथल्या राहणाऱ्या. त्यानंतर तो इंग्रज अधिकारी जे होते त्यांना तो दगड मिळाला आणि तो बाहेर काढला, वाचण्यात आला तो दगड आणि तो म्हणजे आणलेला इथे. तर सम्राट अशोकाचे ज्या शिलालेख आहेत त्याच्यामध्ये दोन भाग पडतात, एक महत् शिलालेख आणि लघु शिलालेख. तर जे महत् शिलालेख म्हणजे मेजर एडिक्ट आहेत, मोठे शिलालेख, त्याच्यामध्ये 14 आज्ञा असतात. 1, 2, 3, 4 असे 14 घोषणा आहेत. त्यातल्या 8 नंबर आणि 9 नंबर 2 घोषणा आपल्याला सोपाऱ्याला मिळाल्या आहेत. त्यातली एक जी 9 नंबरची आहे ती आपण आता इथे पाहिली. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिली गोष्ट, ती जे त्यातली जी भाषा आहे ती त्याला प्राकृत म्हणा, पण ती पालीच्या जास्त जवळ आहे, 70% पालीच्या जवळ आहे आणि तिच्यावर लोकल भाषेचा प्रभाव आहे. एक लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे की त्यात मराठीचे बरेच शब्द आहेत. इव्हन सुरुवातीचं जे आपण बघतो ना त्यातलं व्याकरण सुद्धा मराठीशी जुळणार आहे. तर मी ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन. याच्यामध्ये एपिग्राफी आणि दगड आहे लिहिलेला. हा, तर चुकू नये म्हणून मी नाही, प्राकृत भाषा आहे. धम्मलिपी किंवा ब्राह्मी ही लिपी आहे. लिपीमध्ये आपण कोणती भाषा लिहू शकतो, लक्षात घ्या. लिपी आणि भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या लिपीमध्ये आपण मराठी लिहू शकतो, जसं रोमन मध्ये आपण इंग्लिश लिहितो मराठी लिहितो नाही का आपण लिहिताना. हा, तसं. तर आता त्याच्यात काय लिहिलेलं आहे ते मी समजावून सांगेन. काही शब्द समजावून सुरुवातीच्या, नंतर भाषांतर सांगेन फक्त. देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा हेवम आह. देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाला. आता इथे देवांचा प्रिय हा षष्ठी विभक्ती आहे, लक्षात घ्या. देवांचा प्रिय असं ऍक्च्युली कसं असायला पाहिजे, देवांना प्रिय म्हणणार. हे देव कोण आहेत, तर देव म्हणजे कोण असणार आहेत, एक तर गुरु आपले अरहंत किंवा बुद्ध, यांना आपण देव म्हणजे त्या काळात देव म्हणायची प्रथा होती. अगदी ब्राह्मणांनाही देव म्हणायचे, आपल्या गुरुलाही देव म्हणायचे. तर हे ते देव आहेत. तर देवांचा प्रिय म्हणजे ऍक्च्युली देवांना प्रिय मानणारा, म्हणजे बुद्धांना प्रिय मानणारा असा आहे. तर व्याकरण त्यावेळी तयारच नव्हतं, लक्षात घ्या. व्याकरण हे ढोबळ आहे, बोली भाषेत आहे हे. आता आपण बोलतो बघा, पायात चप्पल घाला, पायात बुटा घाला, पण पायात बुट घालतो का आपण? नाही, बुटात पाय घालतो, कळते का? तसं बोली भाषेतला हा शिलालेख आहे. तर याचा काय, देवांना प्रिय मानणारा प्रियदर्शी राजा असे म्हणतो. काय म्हणतो? जने उचा उचा मगरंग करायते, म्हणजे जे लोक आहेत ते छोट्या मोठ्या कारणासाठी मंगलविधी करतात, म्हणजे पूजापाठ करतात, कर्मकांड करतात. कधी कधी करतात आभादसी, म्हणजे आजारपणात. आता बघा, आबादसी, आवाहासी, विवाहासी हे सगळं सी आलंय शेवटी. आणि हे सप्तमीत बहुवचनाचं रूप आहे, जे संस्कृत आणि पालीमध्ये सु येते शेवटी, पण मराठीत ई येतं. जसं मी घरी आलो, घरी हे सप्तमीत आहे, म्हणजे ई इकारांत आहे, मराठीच्या जवळ आहे, लक्षात घ्या. तर काय म्हणतो तो सांगतो सम्राट अशोक, आबादसी आजारपणात, आवाहासी विवाहासी म्हणजे लग्न, मुला मुलीच्या लग्नामध्ये विधी करतात, कर्मकांड करतात. आणि कुठं करतात? पजूपादाय. पजूपादाय म्हणजे हा संधी आहे, ते आहे पजू उपादाय. पजूपादाय म्हणजे प्रजोत्पन्नाच्या वेळी, म्हणजेच मुलांच्या जन्माच्या वेळी पण कर्मकांड करतात, पूजा विधी करतात. अजून कधी करतात? पवससी, प्रवासामध्ये. प्रवासाला निघाले की पूजापाठ करून प्रवासाला निघायचं. येत आहे अनाय असे ये ना ते प्रकारे उद्दिष्ट आहे, या उद्दिष्टाने लोक कर्मकांड करत असतात. आणि हे काय म्हणतायत? करेते हेतंग अंबक जनिका, म्हणजे या प्रकारे या बायका आणि मुली, लग्न झालेल्या मुली किंवा बायका, या सगळ्या बहुविधुच खुदंग निरुत्थाय मगरंग करेते, म्हणजे या बायका अगदी छोट्या मोठ्या कामालाही कर्मकांड करत असतात. आता इथे एक शब्द आहे पुढे, निरुत्थाय म्हणजे निरर्थक. तसंच
आता याच्यात ना काही कर्म, आता ज्यांनी पाली भाषा शिकले त्यांच्या लक्षात येईल की इथे ना क्रियापद काय काय कळत नाही. कारण एकतर ते आहे कसं कर्मणी भूतकालवाचक धातू साधे विशेषणाचं विध्यर्थ रूप आहे म्हणजे विधानार्थी, आणि त्याच्यावर इथल्या लोकल भाषेचा परिणाम पडलाय, त्याच्यामुळे ते क्रियापद कळतच नाही. जसं इथं दिसतं बघा, कटवीय म्हणजे करावे या अर्थाने येते, तर ते गिरनारमध्ये कर्तव्य असा आहे हा शब्द, इथे कटवीय आहे करावे या अर्थाने. ही कर्मकांड करावेत, पण ते काय करतात, मंगरम अपफरे, ही कर्मकांड जे आहे ते अल्पफळ देणारे आहेत. मग म्हणजे जास्त फळ, चांगलं फळ देणारे कोणते आहेत, तर ते काय सांगतायत की त्यासाठी तुम्ही दास म्हणजे गुलाम, भटकासी म्हणजे नोकर. आता भटक हा शब्द मराठी आहे, लक्षात घ्या. ग्रामीण भागात जरी आपण म्हणतो ना, स्त्रिया म्हणतात मी काय याची भटकी नाही का, हा भटक तो शब्द आहे, म्हणजे नोकर या अर्थाने. भटकासी समय पटिपती, समय पटिपती म्हणजे सौम्यपणे राहणारे, म्हणजे त्यांच्याशी वागणूक चांगली ठेवायला पाहिजे. कोणाशी, दास, गुलाम आणि नोकराशी. आता हा समयपती जो शब्द आहे तो गिरनार म्हणजे कसं आहे, समप्रीती म्हणजे चांगलं वागणं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडा बदल झालाय, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कळशीच्या ठिकाणी एकच लिहिलेलं आहे शिलालेख, पण त्याच्यात बदल आहे त्याच्या लोकल भाषेनुसार. नंतर काय सांगितलंय, गुरुने अपचिती म्हणजे गुरूंची आदर करायला पाहिजे. अपचिती आ प्लस चिन्हाती असा तो शब्द आहे. अपचित म्हणजे आदर करायला पाहिजे, आदर करावा. प्राणां संयमे, प्राणांमध्ये संयम दाखवला पाहिजे, त्यांच्यावर भूतदया केली पाहिजे. ब्राह्मणं सम्मानं दाने, ब्राह्मण आणि श्रमणाला दान दिले पाहिजे. म्हणजे जे घरदार सोडून जे आहेत, श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत. आता या ब्राह्मण शब्दामध्ये आपण जायला नको, त्याच्यात भरपूर वाद असते, हा ब्राह्मण कोण आहे म्हणून, ते जाऊ दे. तर त्यांना दान दिलं पाहिजे. तसंच काय सांगितलं त्यांनी की इतकंच नव्हे तर आपण आपल्या मित्राशी, आजूबाजूवाल्याशी प्रेमाने वागायला पाहिजे. हाच खरा धर्म आहे, हाच खरं धम्म कल्याण आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर ते पुढे काय म्हणतात की हाच खरा धम्म आहे, आणि याच्यात काय दिलंय शेवटी, तबीय म्हणजे असंच वागायला पाहिजे. पितेना पी पुतेन पी म्हणजे पिता पुत्राने सुद्धा, एवढं त्याच्यात दिलंय. म्हणजे हा अर्धवट आहे. याच्या पुढे 4-5 वाक्य आहेत ती गिरनार आणि कळसेमध्ये आहे. तर त्याच्यात काय म्हणताय सम्राट अशोक म्हणतात की हे जे धम्म कार्य आहे हे सत्कृत्य आहे आणि ते सगळ्यांनी करायला पाहिजे. तर हे मी करणार अशी आणि अशी बरेच कर्मकांड आहेत जी संदिग्ध आहेत, म्हणजे त्यांच्यापासून फळ मिळेलच असं नाही. मात्र जे धम्म कार्य आहे त्याने निश्चितपणे फळ मिळेल, आणि ते इहलोके आणि परलोके तुमचं पुण्य वाढवणार असेल. म्हणून तुम्ही धम्म कार्य करत राहा, जेणेकरून तुमचा इहलोक आणि परलोक पुण्याचा संचय तयार होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.